आज ना सकाळी सकाळी माझ्या घरात घरभर पसारा झाला होता. पिहूला रांगोळी पाहिजे होती, सो त्याला रांगोळी काढून दिली. हे सर्व आवरलं नाही तर बघा दुसरं काम मीच माझं वाढवून दिलं. बाल्कनीतला पसारा आवरायला गेले आणि चुकून तेलाची कॅनीचा टच फक्त या पॅन्टला झाला आणि याला तेलाचे डाग पडलेत. सो एका शॉर्टमध्ये बघितलं होतं पावडरने डाग जातात, प्रयत्न केला तर सुकल्यावर बघू. त्यानंतर गार्डनमध्ये आले तर पावसाने रात्रभर असा धुमाकूळ घातला होता, त्यामुळे माझं पूर्ण गार्डन पाणी पाणी झालं होतं. ते क्लीन केलं. त्यानंतर मस्त दिवाळीच्या चिवड्यामध्ये कांदा, टोमॅटो, भरपूर कोथिंबीर टाकून ब्रेकफास्ट केला. तुम्हालाही आवडतो का असा ब्रेकफास्ट? मला नक्की कमेंट करून सांगा. घरात भरपूर कामं बाकी होती, ती सोडून मी इथे बाल्कनीमध्ये येऊन बसली. काही सीडीज होत्या, त्याला मस्त असं कलर दिला. आता नुकतीच दिवाळी झाली. दिवाळीच्या एवढ्या सर्व दिव्यांचं काय करायचं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना. मी ना दिवाळीच्या दिव्यापासून छान छान DIY बनवत असते. मागच्या वर्षीसुद्धा उरली बनवली होती आणि त्या व्हिडिओला मला रिस्पॉन्सही तुमचा खूप छान आला होता. कारण खरंच इतके सुंदर कलरफुल उरलीस तुम्हाला मार्केटमध्येही मिळत नाहीत. पण आज बघा मी इथे मस्त असे कॅन्डल होल्डर बनवले. इतके सुंदर दिसत आहेत ना, म्हणजे तुम्ही यामध्ये दिवाही लावू शकता, कॅन्डल्स लावू शकता किंवा फुलं वगैरे डेकोरेट करू शकता किंवा साधंही तुम्ही टेबलवर ठेवलेत ना तरीही खूप सुंदर दिसतात. नक्की ट्राय करा. तुमच्याकडे बेस्ट सीडीज नसतील ना, तुम्ही कार्डबोर्डही यूज करू शकता. बरं चला, आवडीचं काम जरी झालं, घरातली कामं बाकी होती ती करायला लागले तर मैत्रीण आली आणि आल्या आल्या गार्डनमध्ये आली. तिला इतकं कौतुक ना गार्डनचं, सर्व घर तिने मनसोक्त फिरून घेतलं. त्यानंतर आम्ही गप्पा गोष्टी केल्या, तिच्या पिल्लूसोबत मस्त वेळ स्पेंड केला. पण बघा ना, मैत्रिणी हो की आणि कोणी, घरचे कामांपासून काही सुट्टी मिळत नाही, हो ना. चला, बाय.